आणि आमची गाडी झाली आली आहे पंक्चर. संध्याकाळचे 5 वाजले त्यांना आम्ही ते अजून आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो नाही आहे. तर आम्ही मध्येच आमची गाडी पंक्चर झाली आहे आणि आता तिथेच काका पंक्चर काढता येतं आणि राहायला तर त्यातलं काहीच माहिती नाही आहे. त्याच्यामध्ये ऑब्विसली ते एकटेच करतायत आणि आमचं हॉटेल पण बुकिंग नाही आहे. मध्ये मारण काय रूमचं जरा अवघड कन्फ्यूज होतं आपण कुठे करावी काय कुठे. हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचा आमचा अचानक भयानक असा एक प्लॅन ठरलेला आहे कुठेतरी बाहेर जायचा. आणि अचानक नाही ठरलेला हा प्लॅन खूप दिवस. कौन है ये लोग, कहां से आते हैं? नाही खूप दिवसापासून सांगण्यात येत आहे. नाही खूप दिवसापासून ठरत होता काळ्या, पण ते कॅन्सल पण होत होता काही कारणास्तव. आणि आता अचानक निघालेलो, त्याच्यामुळे काहीच तयारी वगैरे केली नव्हती. असं म्हणायचं, मावशी बोलली की तिचा बर्थडे होता 6 डिसेंबरला आणि मला बोलायचं असलं की ह्यांना कसं काय दाखवायचं हे हिरो येतं सलमान खान आणि कसे दिसतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर काय सांगत होते मी विसरले. खूप घाई आणि गडबड आहे कारण रायाचं आतापर्यंत कामच चालू होतं कारण की काल त्यांना जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये होतो त्यांचं हेल्थ चेकअपसाठी. तर मग आज ते काम करत होते आणि हॉटेल बुकिंग वगैरे काहीच केलं नाही. आम्ही जिकडे जाणार तिकडे आणि योगेश आमच्या बरोबर येत नाहीये. होय योगा चल की. अरे बोलवायचं काय असतं, चल की. बोलायला कुणी बोलवायचं असतं का? तिथं का आपले पाहुणे का आपण जाणार तिथं? सॉरी कुठे जाणार तुझं रिव्हील करत होते पण तुम्हाला पुढे कळलंच आम्ही हळूहळू कुठे जाणार आहोत. तर तिथं का पाहुणे का काय मी बोलतोय सांगितलंय. काय सांगितलं तू? कुठे चालला नाही सांगितलं ते मला कुठे जाणार तिथं नाही सांगितलं होतं बोलतानी. काय पण तिथं काय पाहुण्यात काय आम्ही कुठे चाललो तिथं फिरायला चालत ना. मग कुणी बोलवायला काय पाहिजे, उलटी स्वतः म्हणाय पाहिजे हा मला यायचं हे ते. नाही रे मला नाही यायचंय. त्याला त्याच्या मित्राच्या लग्नाला जायचंय त्याच्यामुळे तो येत नाहीये. तर आता चला तर मीच जाते म्हणजे आम्ही जातो आणि आम्ही आमच्यासोबत कोण असणार आहे ते पण तुम्हाला आता कळणार आहे. तर असेच कनेक्ट राहा. आता बोल ना. काढले होते आपण त्यावेळेस ना. हा पण मी नाही पाहिलं. ती बोलते की माझे व्हिडिओ पाहत नाहीये. तिला म्हणते की तू घरातच पाहत नाही मग लोक त्याच्यामुळेच माझे व्ह्यूज येत नाही येत. असं आता ह्या वेळेचं पाहणार आहे ती माझ्या सोबतच असते मग तिला व्हिडिओ पाहायला इंटरेस्ट येत नाही कारण की आम्ही ते दोघींनी सोबतच मिळून केलेले असते सगळं. त्याच्यामुळे ना छान कोणता घाट आहे? आंबे घाट ना. आता चाललेलो आहोत आम्ही आंबे घाटात ना. फर्स्ट टाइम असल्यामुळे आमचा रोड चुकलाय आणि रायाच्या मॅपनी व्यवस्थित सांगितलेलं नाहीये. मॅप बंद होता तेव्हा. आता 5 गडी एक टर्न घेतलाय. आता कधी पोहोचतो माहिती नाही. आणि रायाची तब्येत नाही तर वडापाव नको त्यांना. हा त्याची तब्येत खराब आहे. काय करू शकतो त्यांना सध्या काहीच नको त्यांना ना. बाई किती छान दिसते नको नकोच करून. मी माझाच व्हिडिओ पाहते तर मी तिथंच व्हिडिओ छान दिसत ना. माझे बघत जा ब्लॉग. छान माझे ब्लॉग बघत जा आणि प्रमोशन पण करत जा. मैत्रिणीला सांगत जा आम्ही इकडे इकडे गेलो होतो आमचे बघ. आपले पाहतात माझ्या मैत्रिणी पाहतात का? तुला सांगतात ना तिकडे गेली होतीस ना माहित असतं. म्हणजे कुठे जाते हिला मैत्रिणीची सांगायची गरज नाहीये. माझ्या ब्लॉगचे तरी सगळ्यांना माहिती होते तू कुठे जातेस काय करतेस. तर पाहतात ना पण ते सगळे पाहतात. मला तब्येत कमी करायची गरज आहे. नाही म्हणजे म्हणजे बरं का पण आता बऱ्यापैकी कमी झाली तिची तब्येत अजून गरज आहे आणि करणार आहे ती. आता खायला जरा कमी खायला अजून काही कमी करत नाहीये. म्हणजे करायचंय असं म्हणते मी. खायला कमी कर असं म्हणते जरा. त्या बाबतीत नाही होत. खाण्याच्या बाबतीत कंट्रोल होत नाही. खाण्याच्या बाबतीत कंट्रोल होत.
नाही पण तू अशी छान दिसते, तुझी तब्येत कमी झाली नाही, छान दिसते. अजून 2-3 किलो वेट कमी कर फक्त. हा मग तर तू चेहऱ्याला बारीक दिसते. नाही पण हे पोटले दिसते मला. नाही ग, छान दिसतेस, तुला अशीच आवडतेस. चला, हा राहायला थोडं कमी करायची गरज आहे वजन. राहायचं वाढले, राहायचं 80 होतं तर आता झालंय 84. 4 किलो वाढले. त्याला मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. अरे पण आपण कुठे चाललो आता? आता मम्माने सांगितलं नव्हतं तुला? कुठे चाललो? महाबळेश्वर. हो, सगळ्यांना कळलं आम्ही महाबळेश्वरला चाललोय म्हणून. सांगितलं नव्हतं ना आपण कुठे चाललो म्हणून? कशाला चाललं, तिथे काय असतं, कशासाठी चाललं? चॉकलेट आणि चिप्स खायला चाललो तर आम्हाला पुण्यामध्ये भेटतच नाही. स्ट्रॉबेरी खायला चालली माझी बेबी. स्ट्रॉबेरी सांग ना. हे करून दाखवायचं होतं पप्पू. का हा पुस्तकाचा गाव किल्ला तिथे बघा. नाही ते सगळं घरात ना पुस्तकं मोफत मध्ये जायचे आणि वाचायचे न्यायचे. तुम्हाला प्रत्येक घरात पुस्तकं दिसणार. आणि आमची गाडी झाली आली आहे पंक्चर. किती पंक्चर झाली? अभिनव तू आता काढणार आहेस ना? आणि फायनली आम्ही पण 5 गणी ना का पंचगणी एकच आहे म्हणजे आम्ही त्याच्या पुढे. आणि काकानं सगळं सामान आता काढले. काकाची इथं मशागत चालू आहे. साई मध्ये करतोय. ये ना इकडे. हा काय झालं आता आपल्या बरोबर? गाडी पंक्चर झाली ना आपली. तू फक्त इकडे नको जाऊ, रस्त्यावर फास्ट येतात गाड्या. संध्याकाळचे 5 वाजले त्यांना आम्ही इथे अजून आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो नाही आहे. तर आम्ही मध्येच आमची गाडी पंक्चर झाली आहे आणि आता तिथेच काका पंक्चर काढता येतं आणि राहायला तर त्यातलं काहीच माहिती नाही आहे. त्याच्यामध्ये ऑब्विसली ते एकटेच करतायत. आणि आमचं हॉटेल पण बुकिंग नाही आहे. मध्ये पण रस्त्याने तर आम्ही खूप सर्चिंग केलं, पण आम्ही इकडे नवीन असल्यामुळे खूप सारे हॉटेल्स आहेत आणि काय कळत नाही आहे कुठे काय. तर सगळं चालू आहे. हे सगळे आम्ही ना एक जंगलमध्ये आले. जंगलमध्ये लई भूत असतं. त्याला मग ते आपल्याला होऊन जातो. मग त्याला खाऊन घेतो. दुसऱ्याला खाऊन घेतलं ना त्याचं पोटच भरून जातं. फक्त जंगल आणि जंगलच आहे. मध्ये त्यांनी तार पण लावली आहे कारण पलीकडे कोणी जाऊ नये म्हणून. आणि ही आमची कोकिळा. ही कोकिळा गात आहे. कुकू म्हणते का ते? कोणतं तरी एक पक्षी आहे, ओरडतंय वरती. आणि ह्याचं कुकू चाललंय. बरं झालं रात्रीची गाडी नाही झाली पंक्चर, तर इकडे जरा हेच आहे. चालूच आहे करायचं नाहीये. आणि आता फायनली आमचं चाक बसायचं झालेलं आहे. आणि सगळेजण इकडे जे दुसरं आहे ते ठेवत आहेत. आणि साई आतमध्ये जाऊन बसलाय. तर चला आता खूप वेळ झालाय. बेबी एक फोटो घे ना. फोटो घे. कोण थांबलो तुम्ही का थांबलो?
किती फोडले काकाने? एकच फोडले आतापर्यंत. 3 का 4? कधी कधी टाकत पण नाही ते पिन. माहितीये, मी ऑनलाईन युट्यूबला व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये. अरे बोल. काय भेटणार खरं? मारण काय? no, 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 no. तर एक गाडी रस्त्याच्या खाली गेलेली, कारण ते ओव्हरटेक करत होते आणि सुखरूपाने, म्हणजे आता कोणाला काही झालेलं नव्हतं. आणि मला असं म्हणायचं की इकडे खूप वळणाचे रस्ते आहेत, डोंगराचा भाग आहे, तर गाड्या सावकाश चालायला हव्यात. ओव्हरटेक करून थोड्या टायमासाठी काय होणार नाही आहे, थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आपली फॅमिली, आपल्या सर्वांचा विचार करून गाड्या चालवायला हव्या सर्वांनी. झाडांना काही दिसत नाही. डोंगर आड गेला मीन्स जातेस. आणि डोंगर होण्यात फरक आहे ना. ओके, काय झालं ऍक्च्युली काय कळलं नाही, पण झालेलं आहे. सूर्य दिसत नाही आता. आणि इकडे पण काय आहे, आम्हाला काय आमचं हॉटेल सापडत नाहीये. आम्ही शोधतोय आता. ठरवलंय की महाबळेश्वर मध्ये जाऊन पाहायचं काय आहे. नजारा महाबळेश्वरचा. थंडी आहे इकडे. ओके, आम्ही एका हॉटेलजवळ थांबलोय. माहिती नाही ते कन्फर्म आहे की नाही, पण रायन ते बघायला गेले तर रूम आहे का नाही. कदाचित आम्ही जर इथे थांबलो तर आम्हाला महाबळेश्वरचं मार्केट एक्सप्लोअर करता येणार नाही. तर आता काय होणार आहे काय माहिती नाही. खूप अलीकडे महाबळेश्वरच्या 5 ते 7-8 किलोमीटर अगोदरच. आणि इकडे कशा रूम्स काय आहेत इकडे पाहणार आहोत आम्ही. तर चला इट्स काय होतं आहे, तर जे होईल ते चांगलंच होईल. तिकडे चालवलं आहे त्यांचं काहीतरी, म्हणजे कितीला भेटेल काय. आणि छान आहे इकडे असं बघायला. सो इकडे खाली काहीतरी आहे. आणि काय काय आहे असं काय कळत नाही आहे. खूप छान छान प्रकारे तिकडे आवाज पण येतोय. हां हां, मी त्यासाठीच आले होते. कसलं भारी बघ तिकडे तर काही चालू आहे. मॅरिट हॉटेल आहे. हां, तेच आपण आता बघितलेलं. हां, तिथे डीजे वाजतो. खूप छान व्ह्यू होता, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला रूम आवडलेली नाही आहे. रूम छान होत्या, पण लोकेशन पण छान होतं. इकडे फोन बोलतीये, पण काय त्या दूर पण आहे आणि तिथे कोणी जास्त लोक पण नव्हते. आणि बाहेरचं लोकेशन म्हणजे रूमच्या पुढे असं एवढं काही नव्हतं, त्याच्यामुळे कॅन्सल केलं ना. आता पुढे चाललोय, बघतोय आता रूम सर्चिंग अगोदर चालू आहे. तर हे आहे 3रं हॉटेल, जे की आता आम्हाला आवडलेलं तर आहे. आणि पण इथे एकच रूम अवेलेबल आहे, त्याच्यामुळे हा असं त्याचा व्ह्यू इकडे बॅक साईड मस्त. आता पाहू. सगळीकडे मला स्पेशल इथले फुलं खूप आवडली. छान येतं मस्त, खूप व्हरायटीज आणि खूप सारे नर्सरीज पण आहे तिकडे. काय राबवूया ना. सो इकडे आता चाललेलो आहोत रूम पाहण्यासाठीच. आणि खूप थंडी आहे इकडे. आता बघतोय कॉटेज वेगवेगळे. इकडे रूमचं जर अवघड कन्फ्यूज होतं आपण कुठे करावी, काय कुठून किती डिस्टन्सवरती पॉईंट वगैरे असेल जर फर्स्ट टाइम येत असेल तर. पण हा छान आहे. हां, सो हे आता आमचं 3
4 आणि 5 6वं हॉटेल चालू आहे पाहायचं. काही हॉटेलची शूटिंग नाही केली मी आणि तरी पण आता काय आम्हाला आवडत नाही आहे. म्हणजे ते आवडतं तर पैसे जास्त असतात आणि एक रात्र आता तर राहायची म्हणजे आता तर संध्याकाळ झाली आहे हे पण नाही आहे. त्याच्यामुळे वाटतं नको आणि एक रूम असेल तरी आम्हाला चालेल. त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा बेड वगैरे. कारण की आता आम्ही जेवणार आणि डायरेक्ट मार्केटला पण जाणार आहे का नाही माहिती नाही आणि झोपणार. त्याच्यामुळे तरी पण बघू भेटली तर आय होप तिथे आवडेल. कारण इकडं थोडंसं भारी आहे म्हणजे व्ह्यू पॉईंट वगैरे तुम्हाला इकडे दिसेलच इकडे. चला बघू इकडे बाल्कनी वगैरे आणि काकांना बाल्कनी हवी होती तर बघू चला. सो आम्ही ह्या हॉटेलमध्ये रूम बुक केली फायनली. पण ही रूम नव्हती, हे खाली कॉटेजेस होते आणि आम्ही वरती सेपरेट 2 रूम बुक केलेल्या आणि छान होतं हे हॉटेल. आत्ताच आलेलो आहोत जेवायला महाबळेश्वर मार्केट. खूप थंडी असल्यामुळे अगोदर गरम गरम सूप घेतला, नंतर जेवण आणि नंतर मार्केट एक्सप्लोअर करायला निघालो. महाबळेश्वर मार्केट. महाबळेश्वर मार्केट अरे कहना क्या चाहते हो? एक्सप्लोर. राय बोला काहीतरी माझ्या ब्लॉगमध्ये. सारखं काय नाही आहे बरं का. इथे फक्त पैशाचा फुगा आहे. जे कुठं फिरायला येणं म्हणजे फक्त खिशे मोकळे करावं लागतात. असं पण आता काय मग लाईफ काय घरी बसून फक्त पैसे कमवायचे आणि काय काय नाही. आता काय आम्हाला तर काय लाईफच नाही आहे. असो कुठे गेली आतमध्ये चला. एखाद्याला इच्छा असेल माझ्या टी शर्टवर काय लिहिलंय आतमध्ये स्पेशल बनवतोय. छान वाटलं हा. पण जर व्ह्यूअरला असं क्युरियोसिटी असेल की या टी शर्टवर काय लिहिलंय तर त्यासाठी एखाद्या दिवशी आपण स्पेशल ब्लॉग काढू. कारण आता मला पण वाचता आहे ना काहीतरी उलटच दिसते त्याच्यामध्ये. ओके केस कशी छान दिसत मला हे कळत नाही आता. चला पांड्यासाठी घेतलेला आहे अभिनव. छान आहे घेतलंय तुला आवडलं का? वापरतो काय 2 बॉटल खातोय मग ते मला छान वाटतंय. एक बॉटल 2 बॉटल दुकानातून आणले फाईटचा साईड मधून त्याने एक वाईट टाकलं होतं. मला तर बरं वाटतं एवढं सही. त्याने वाईट टाकलं होती तर खाल्लं होतं. खाल्लं की कसं वाटलं तुला शॉपिंग करून आता? छान वाटलं. छान वाटलं. मीच केली, तू काय? येस मला शॉपिंग करायची होती. माझा फार जीव चालला होता महाबळेश्वर मार्केट कारण मी एवढ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिलेलं. पण तिथे गेलं मला ज्या लक्षात असं आलं की आपल्या पुण्यापेक्षा जास्त प्राइजेस आहेत आणि कमी करत नाही तर म्हणजे फिक्स रेट आहे तिथे. त्याच्यामुळे मग मी तरी काही घेतलेलं नाही आहे आणि आता चाललेलं आहोत. यस ही खूप शॉपिंग केली आणि आम्ही काळे दिसतात कारण इकडे जरा लाईट नाही आहे त्याच्यामुळे. नाहीतर आय नो आणि यस नो आम्ही दोघे गोरे आहोत म्हणून. तर चला आता चाललेलो आहोत आमच्या रूममध्ये. चला तुम्हाला आमची रूम टूर पण दाखतो आणि कोणत्या हॉटेलमध्ये वगैरे राहिलं ते. आणि हॉटेल तुम्हाला सकाळी दाखवेल. धनगरवाडला. सो आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आहे आणि चेंज पण केलं आहे. आणि त्या हॉटेलची जर तुम्हाला थोडक्यात टूर द्यायची झाली म्हणजे आमच्या रूमची. आत्ता आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहेत आणि चेंज केले आणि आता झोपणार आहे कारण खूप लेट झालं आहे. महाबळेश्वर मार्केट सर्व फिरलो आम्ही आणि शॉपिंग मी तर काहीच केली नाही. तुम्हाला मावशीने सांगितलं तसं. आता थोडासा रूम टूर द्यावं म्हटलं तुम्हाला. तर रूम टूर म्हणजे साधी सिम्पलच रूम आहे. तर आत्ता नाही देत कारण आता एवढं कळणार पण नाही. आय थिंक मी जाताना सकाळी आता थोडं मेसी पण झालं आहे कारण आम्ही आल्याच्यानंतर कपडे इकडे तिकडे टाक हे सगळं झालेलं आहे. शोज ते आणि गॅलरी वगैरे पण व्ह्यू पॉईंट वगैरे दाखवता येणार नाही. सकाळी छान दाखवता येईल.
तर कशी वाटला आमचं ही अनप्लॅन महाबळेश्वराची ट्रिप आणि आमच्या ट्रिपमध्ये आलेले सगळे अडचणी म्हणजे वेळ झालेला, त्याच्यामध्ये आमची गाडी पण पंक्चर झालेली, त्याच्यानंतर हॉटेल पण भेटत नव्हतं. आम्ही कमीत कमी 6 ते 7 हॉटेल पाहिले, त्याच्यानंतर हे फिक्स केलेलं. 2 रूमा घेतल्या होत्या. मावची त्यांची पलीकडे आहे, आमची अलीकडे, आणि छान मस्त आहे. तर मार्केटच्या तिकडेच जेवणासाठी गेलेलो. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि राहायचा इकडे आवाज चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडं डिस्टर्ब झाला असेल तर सॉरी. बाय, गुड नाईट.